श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत शिवरात्रीला करायचे प्रभावी असे उपाय. मागील व्हिडिओमध्ये आपण सुद्धा काही उपाय सांगितले होते. ज्यांनी बघितले नाही त्यांनी नक्की बघा, कारण हे उपाय शिवरात्रीला करायचं आहे. शिवरात्री तर दर महिन्याला येत असते, पण महाशिवरात्रीचं महत्त्व काही वेगळं असतं. शिवपुराणमध्ये सांगितले की तुम्ही जर महाशिवरात्रीला काही उपाय कराल तर पुढील महिन्यातील महाशिवरात्रीला तुमची इच्छा पूर्ण होते. महादेवांवर विश्वास ठेवा आणि हे उपाय नक्की करा. तर आजचा जो उपाय टोटका आपण बघणार आहोत, तर बघा, हा जो इच्छा आपल्याला पूर्ण होण्यासाठी, आपल्या नशिबाचे दार उघडण्यासाठी हे उपाय टोटका नक्की करा. जर हे उपाय केले तर नक्की तुमच्या जीवनात सफलता येईल. तर उपाय असा आहे की शिवरात्रीच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता धोत्र्याचे फळ चढवायचे आहे. आपल्याला धोत्र्याचं फळ यासाठी लागणार आहे आणि ते आपल्याला रात्री ठीक 12 वाजता चढवायचं आहे. आणि अर्धा तास तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा आहे. अर्धा तास ते धोत्र्याचं फळ पिंडीवर चढलेले राहू द्या. तुम्हाला मंदिराच्या बाहेर बसून श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करायचा आहे. जे दुकान चलत नाही, जिथे लक्ष्मी टिकत नाही, तर त्यांनी त्या धोत्र्याच्या फळाला उचलून आणा. उचलताना मनोभावे शिवशंकरांना आपली मनोकामना सांगा व घर किंवा दुकान जे आपण ज्यासाठी हा उपाय करत आहोत त्या ठिकाणी लाल वस्त्रात बांधा. आणि हे धोत्र्याचं फळ आपल्याला रात्री 4 वाजेपर्यंतच बांधता येईल. हे धोत्र्याचं फळ आपल्याला रात्री 4 वाजेनंतर बांधायचं नाही. 12ला चढवायचं, 12:30ला उचलून आणा आणि 12:30 ते 4पर्यंतचा जो कालावधी असतो तेव्हाच आपल्याला हा उपाय करून, हा टोटका करून हे धोत्र्याचं फळ आपल्याला लाल कपड्यामध्ये दुकान असो किंवा घरी असो ह्या ठिकाणी आपल्याला हे बांधायचं आहे. आणि जर शक्य झालं तर हेच धोत्र्याचं फळ आपल्याला हळदीमध्ये डुबवून जर ते आपण वाहिलं तर तो जो प्रभाव आहे तो लवकरात लवकर आपल्याला दिसून येईल. म्हणून जर आपण हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपण हळदीत डुबवून नंतर पिंडीवर वाहिलं तर अतिउत्तम. असेच अजून काही प्रभावशाली असे उपाय आहे जे की आपण अजून बघणार आहोत. तर पुढील व्हिडिओ आमचे नक्की बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.